वाल्मिकी होई मरा मरा म्हणताना राम राम होई वाल्याचा वाल्मिकी होई चांगलं बोलावं चांगलं चालावं चांगलं बोलावं चांगलं चालावं जगात कीर्ती होय चांगलं बोलावं चांगलं चालावं जगात कीर्ती होय मरा म्हणताना राम राम होय मरा म्हणताना राम राम होय वाल्याचा वाल्मिकी होय चांगलं बोलावं चांगलं चालावं वाल्य कोळ्याचा एक दरोडेखोर होता. तो दरोडेखोर असा दरोडे घालून त्याच्या कुटुंबाला पोचत होता. पण एक दिवशी त्या रस्त्याने नारद मुनीचं आगमन झालं आणि त्याने नारद मुनीलाही त्याच्यावरती हल्ला करायचा विचार केला. पण त्यावेळी नारद मुनीने त्यांना एक उपदेश दिला की तू हे जे करतो ज्या लोकांसाठी तुझ्या कुटुंबासाठी तू एकदा जाऊन तुझ्या कुटुंबाला विचार की ह्या पापाला ते धनी आहेत काय. तर तो घरी गेला आणि विचारलं मी हे जे पाप करतो हे जे दरोडेखोर करून आणतो हे तुम्हाला लागलेलं पाप तुम्हाला मान्य काय तर त्याच्या कुटुंबाने नकार दिला. तसाच परत तो आला. कारण मी थोडक्यात सांगतो कारण टाइम कमी आहे. आणि त्याला उपदेश दिला. त्यावेळी तो नारद मुनीला हात जोडून म्हणाला खरं आहे तुमचं. आणि अशा प्रकारे नारद मुनीने वाल्या कोळ्याला तो राम नाम मंत्र दिला. पण तो त्यावेळी बोलला मला हे काय जमणार नाही राम राम बोलायला मी मरा मरा म्हणेन. पण त्याच्या मुखातून मरा मरा हा शब्द येता राम राम झाला आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि प्रथम राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं ते या वाल्मिकी ऋषीने. अशी या गजरातनं मी सांगता या वाल्याची महती सांगण्याचा प्रयत्न करतो. तो महापराक्रमी विद्वान रावण हा तोंडाचा त्याला पण त्या अहंकारामागे तो अहंकाराचा बळी गेला आणि असलेल्या पूर्ण संपत्तीचा नाश पाहून तोही लयाला गेला. म्हणून माणसाने गर्व नाही करावा किती पैसा असून दे पण तो जाताना खाली हातच जाणार. म्हणून प्रत्येक माणसाने दिन राहावं. तसे आमचे बुवांका काय बोला नाही तर नको बोला. अहो बुवा नाही तसं काय बोला नको एकदम प्रेमळ स्वभाव. आता मागले टोपीचा सगळा मला सगळं पण काढून दिली का त्याच्यात बरेचसे हिरे असतात आता ते गरजेचे आपल्या खाला घालून दिले. आपल्या
पराक्रमी भीम त्यालाही त्याच्या शक्तीचा गर्व झाला आणि एके दिवशी महाबली हनुमंताने त्यांचं परीक्षण घेण्याचं ठरवलं आणि बुद्धाचं रूप घेऊन तो रस्त्यात शेपटी टाकून बसला आणि त्या ठिकाणी भीमाचं आगमन झालं आणि भीम म्हणतो, हे म्हाताऱ्या ही शेपटी उचल तुझी. त्यावेळी हनुमंत बोलतोय बघा, त्याने काय ओळखलं नाही की हा प्रत्यक्षात महाबली हनुमंत आहे. तो बोलतो ती शेपटी उचल. तो बोलतो नाही मला जमणार नाही, म्हातारा वृद्ध माणूस. म्हणून तो ताकदीचा गर्व होता, त्याला ताकद दाखवायला आणि शेपटी उचलला, पण काय शेपटी उचलली नाही आणि दमल्यानंतर बोलतो नाही बाबा तुझी शेपटी तू उचल. पण त्यावेळी महाबली हनुमंताने त्याला त्याचं रूप दाखवलं. त्यावेळी त्याला समजलं की हे माझं गर्वहरण झालंय आणि तो परत त्या ठिकाणी आला. म्हणून माणसाने गर्व करायचा नाही. तसे आमचे बुवा पण होत, आमच्या कोकण माऊलींचा उचलून दाखवा तर तसं वस्त्र आणणार ते भीम असत. आज दादा आणूच नाही, त्याच्यामुळे मी त्यांना तडेच बसवलंय. तुम्ही आपल्या तडे काय करता तर अडून दांडून कधी तो तडे फिरवतो. साधू संतांनी असा बोध देऊन गेले की संसार करताना या प्रपंचामध्ये परमार्थाची जोड असावी आणि या नामस्मरणाची जोड असावी. तुम्हाला संसार करणं सोपं जाईल. म्हणून म्हणतो बघा, साधू संत हे सांगून गेले प्रपंच